आज आपण अशा काळात उभे आहोत, जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र एका मोठ्या दुःखाच्या आणि विचारांच्या टप्प्यावर आहे. अजित पवार यांचे अचानक विमान अपघातात निधन हे फक्त एक नेत्याचा अंत नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा, प्रशासनाचा आणि जनतेच्या नात्याचा एक मोठा अध्याय बंद होण्यासारखा आहे. त्यांनी 1991 मध्ये बारामतीमधून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि जवळपास 3 दशकाहून अधिक काळ महाराष्ट्राच्या सत्ता, प्रशासन आणि विकास या सगळ्यांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ते 6 वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले. वेगवेगळ्या मंत्रिमंडळात जलसंपदा, शेती, ग्रामीण विकास, अर्थशास्त्र आणि नियोजन यांसारख्या मुख्य पोर्टफोलिओ हाताळले. आणि आपल्या कार्यशैलीमध्ये जलद निर्णय क्षमता आणि जमीन पातळीवरील संपर्क या दोन्हीचा समतोल राखला. त्यांचा महाराष्ट्राच्या विकासात मोठा हात होता. पुणे मेट्रो, पाणी पुरवठा योजना, वाहतूक आणि पिंपरी चिंचवडमधील नागरी सुधारणा, बाम्हा आष्के डॅमसारख्या पायाभूत प्रकल्पांना त्यांनी चालना दिली. त्यांच्या नेतृत्वामुळे अनेक स्थानिक उद्योग आणि ग्रामीण समुदायांना संधी मिळाली आणि अनेक मराठी कुटुंबांचे जीवन बदलले. याबद्दल जनता आजही बोलते आहे. पण ते फक्त कार्यकर्ता नव्हते. त्यांनी राजकारणात एक वैविध्यपूर्ण, प्रायोगिक पण प्रगतिशील पद्धत आणली. अनेक संघर्ष, धक्के-मोहरे, पक्षभेदानंतरही त्यांनी आपल्या वाटचालीत महाराष्ट्राच्या लोकांशी कायम धरून ठेवलेलं नातं, त्यांच्या समस्यांवर थेट काम करण्याची वृत्ती आणि प्रशासनातली सक्रियता हेच त्यांचे मोठे वैशिष्ट्य होते. आज त्यांचा अचानक अंत झाला आणि त्यामुळे महाराष्ट्रात एक मानसिक रिक्तपणा निर्माण झाला आहे. त्यांच्या नसण्यातून महायुतीसारख्या राजकीय संधींमध्ये नेतृत्वाचा मोठा अभाव जाणवतोय आणि एन-सी-पीचा आगामी पॉलिटिकल दिशा विचारण्यासाठी एक मोठा प्रश्न उभा राहिला आहे. लोकांच्या मानसिकतेवर याचा प्रभाव अनेक स्तरांवर जाणवतोय. काहींना वाटतं की आता विकास आणि स्टेबिलिटीसाठी एक नवीन नेतृत्व तयार होणार आहे. तर काही जण त्यांच्या ग्राउंडेड लीडरशिप स्टाईलची आणि दादा म्हणून घेतलेल्या आदराची आठवण ठेवत आहेत. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात त्यांच्या ग्रासरूट्स कनेक्ट आणि वचनबद्धतेमुळे त्यांची स्मृती दीर्घकाळ जिवंत राहील हे नाकारता येणार नाही.